मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय तुम्ही कधीच विसरणार नाही. होय, कारण विसरू नये यासाठी काय करायचं, थोडक्यात स्मरणशक्ती आपली कशी वाढवायची, आणि हाच आज आपला विषय आहे. होय मित्रांनो, आणि त्यासाठी मी आमंत्रित केलेलं आहे या क्षेत्रातील अभ्यासक आणि मार्गदर्शक श्री विष्णू चौधरी सरांना. सर नमस्कार. नमस्कार. अनेक लेक्चर्स आणि वेगवेगळ्या माध्यमातून वर्कशॉप्स असतील, कॉन्फरन्सेस असतील किंवा 1-to-1 टीचिंग असेल, या माध्यमातून मेमरी मॅनेजमेंटचं प्रशिक्षण देतात आणि त्यामधून त्यांनी अनेक जणांच्या आयुष्यात बदल केलेले आहेत. आणि मी त्यांच्याशी खूप वर्षांपासून बोलायचं म्हणत होतो, मात्र विसरून गेलो होतो. मात्र आपण का विसरतोय याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं, अरे नाही, आता खरं आपल्याला गरज आहे विष्णूजींच्या मार्गदर्शनाची. म्हणलं मग आपल्यापुरतंच का, आपण सगळ्यांनाच तो मार्ग दाखवूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. सगळ्यात आधी मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय या संदर्भात थोडासा तुम्ही खुलासा करा. कुठलीही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची असेल तर आपण ती ऑर्गनाइज पद्धतीने लक्षात ठेवली की मग आपल्याला ती वेळेवर आठवते. जर आपण ती एखाद्या कचऱ्याच्या डब्याप्रमाणे आलेली प्रत्येक गोष्ट फक्त त्याच्यात टाकून दिली आणि ज्यावेळेस मग आपल्याला पाहिजे त्यावेळेस सगळं काही उपसावं लागतं. त्याच्याऐवजी जशी एखादी लायब्ररी आहे, त्या लायब्ररीमध्ये आपण प्रत्येक पुस्तक अगदी व्यवस्थित वर्गवारी करून ठेवतो, तसं लक्षात ठेवण्यासाठीची प्रत्येक गोष्ट आपण वर्गवारी करून, क्लासिफिकेशन करून ऑर्गनाइज पद्धतीने ठेवली की ती आपल्याला पटकन सापडते. आणि हे कसं करायचं हेच मेमरी मॅनेजमेंट. आता प्रश्न असा आहे की स्मरणशक्ती, आपली स्मरणशक्ती कमी होत चालली आहे असं अनेकांना जाणवतं, भासतं आणि ते दिसतं सुद्धा. तर स्मरणशक्तीचा आणि वयाचा काही संबंध आहे का? हा एक सर्वात मोठा गैरसमज आहे, मिथ आहे की जसं जसं वय वाढतं तसं तसं मेमरी खालावते किंवा जे आहे ते खराब होत जाते. पण असं काहीही नाही आहे. मनुष्याचं शरीर इतकं निसर्गानं, देवानं छान बनवलं आहे की आपल्या मेंदूला सतत हा ऊर्जेचा पुरवठा चालू असतो, तो कधीच बंद होत नाही. त्यामुळे मेंदूवर वयोमानाप्रमाणे कमजोर होणे, म्हणजे मेमरी कमजोर होते, हा पूर्णतः गैरसमज आहे. असं काहीच होत नाही. अगदी 80 वर्षाचा गृहस्थ सुद्धा 16 वर्षाच्या मुला इतकंच उत्तमरित्या लक्षात ठेवू शकतो. म्हणजे लक्षात ठेवण्याचा आणि वयाचा काही संबंध काहीही संबंध नाही. मग मला बऱ्याचदा असं वाटतं की आपण काहीतरी विसरतोय किंवा अरे, आणि खरोखर होतं असं. मग त्याच्या मागं काय कारण असेल? मेमरी पूर्वी होत नव्हतं तसं. मेमरी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स यू हॅव इन इट. ओके. तुम्ही जितका जास्त विश्वास तुमच्या मेमरीवर ठेवाल तितकी जास्त ती तुम्हाला साथ देईल. म्हणजे आमचा ट्रस्ट आमच्या याच्यावरती आहे, आपण विसरतोय या गोष्टीवरती ट्रस्ट आहे, म्हणून असं होतंय. अगदी बरोबर. वा. तर श्रोते हो, एक खूप छान त्यांनी सांगितलंय. बघूया, अशा बऱ्याच टिप्स आपल्याला त्यातनं मिळतील. म्हणजे थोडक्यात तुम्हाला स्मरणशक्ती जर तल्लख ठेवायची असेल तर सगळ्यात आधी तुम्ही आपण विसरतो ही गोष्टच लक्षात घ्यायची नाही. मी चांगलं लक्षात ठेवतो हेच लक्षात ठेवायचं. बर. आणि हे कायम लक्षात ठेव, हे विसरायचं नाही, हे लक्षातच ठेवायचं. छान. विष्णूजी, आता लहान मुलांमध्ये जी मेमरी असते, वयाचा मगाशी संदर्भ निघाला म्हणून, लहान मुलांमधले तल्लख असते, ते अनेक भाषा शिकतात, अनेक विषय शिकतात. मात्र वयाचा जर संबंध नसेल तर वय जसं वाढतं तसं मग ही ग्रास्पिंग पॉवर जी म्हणतो त्याचं काय होतं? म्हणजे त्याचा आणि स्मरणशक्तीचा काही संबंध नसतो का? मुळात जसं मी सांगितलं, वयाचा संबंध मेमरीशी नाहीच आहे. मेमरी लहान मुलगा असो, मोठे व्यक्ती असो, तुम्ही लक्षात कसं ठेवावं ह्याची टेक्निक तुम्हाला माहीत असली की तुम्ही सहजपणे लक्षात ठेवू शकता. बरं. लहानपणी आपल्याला डिस्ट्रॅक्शन्स कमी असतात, म्हणून आपण सहजपणे कुठलीही गोष्ट स्वीकारतो. रॉय इमर्सन नावाचे मोठे एज्युकेशनिस्ट सायंटिस्ट होते. त्यांचं फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, मनुष्य जितका मोठा होत जातो तितका तो वाईट विद्यार्थी बनत जातो. बर. तेवढंच काय एक ते खरं आहे. कारण आपलं आधी आलेलं ज्ञान हे नवीन येणाऱ्या ज्ञानाला म्हणत असतं, मी आधी आलोय, मी खरं आहे. आणि त्यामुळे आपण त्या लक्षात ठेवण्यासाठी जो इंटरेस्ट आहे तो दाखवत नाही. आणि अगेन, मेमरी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटरेस्ट.
तुमचा जितका जास्ती एखाद्या विषयामध्ये रस असेल तितकं तुम्हाला जास्ती चांगलं लक्षात राहतं. तुम्हाला जर सिनेमा आवडतो तर त्या सिनेमामध्ये माझ्या आवडत्या नटीनं कुठल्या रंगाचा ड्रेस घातला होता हे बरोबर आठवतं, पण काल मी कोणचा ड्रेस घातला होता ते नाही लक्षात राहणार. बायको म्हणते असं. हे खरंच आहे. मग मेमरी कुठल्या कुठल्या अशा गोष्टींची फॅक्टरशी डायरेक्टली जोडली गेलेली असते? सगळ्यात पहिलं म्हणजे आपण 2 गोष्टी समजावून घेऊयात की मेमरी जी आहे, आपल्या सर्वांना असं वाटतं की मेमरीला काहीतरी मर्यादा आहेत. 1 पुस्तक, 10 पुस्तक, 20 पुस्तक, 100 पुस्तक, मी किती पुस्तकं लक्षात ठेवणार? म्हणजे कुठेतरी जे आहे जाऊन मेमरी जे आहे ते संपेलच ना. तर असं नाहीये, मेमरीला मर्यादाच नाहीयेत. असं म्हणतात की आतापर्यंतचे सर्वात लर्नेड व्यक्ती आईन्स्टाईन, म्हणजे ज्यांनी सगळ्यात जास्ती शोध लावले, त्यांनी त्यांचा मेंदू जो प्रिझर्व्ह करून ठेवलेला आहे की त्यांच्या मेंदूचा सुद्धा 8% वापर झाला होता. मग आपण तर किती वापरत असोत माहित नाही. मग मेंदूत का मर्यादा नसतात? आपल्या मेंदूमध्ये काही अब्ज न्यूरॉन्स आहेत. मेंदू ज्या पेशींनी बनलेला आहे तो न्यूरॉन्स. आणि ह्या असं नेचर नावाचं सायंटिफिक मॅगझिन आहे, त्याच्यामध्ये प्रसिद्ध झालेला जो अहवाल आहे त्यानुसार एका न्यूरॉनमध्ये साधारणपणे 11 TB मेमरी मावते आणि आपल्याकडे असे अब्जावधी न्यूरॉन्स आहेत. म्हणजे आपण कितीही लक्षात ठेवायचं ठरवलं तरी आपण ते लक्षात ठेवू शकू. आपल्याला फक्त ते ऑर्गनाइज पद्धतीने ठेवता आलं पाहिजे. दॅट्स ऑल. म्हणजे लक्षात ठेवण्याला मर्यादा नाहीये. नाही, तुम्ही कितीही व्हॉल्यूम म्हणून तुम्ही कितीही लक्षात ठेवू शकता, त्याला मर्यादा नाहीये. मग असं जर असेल तर आपण त्याचा वापर कमी का करतो किंवा का होतो आपल्याकडनं? कमी होतो जसं आता ही म्हणजे कंपॅरिझन असं मी करत नाहीये, पण जसं हनुमंतांना जांबुवंतांनी आठवण करून द्यावी लागली की तुमचं पोटेन्शियल इतकं सारं आहे आणि मग त्यांनी समुद्र पार केला आणि लंकेमध्ये गेले, तसं आपल्यालाही जे आहे की आपलं मेमरी किती काय करू शकते ह्याची जाणीव कोणीतरी करून द्यायला हवी. मग आपण तिचा पूर्णपणे वापर करू. आपल्याला त्या बीजाचं वटवृक्षात रूपांतर होतं हेच माहित नाही, म्हणून आपल्याला मेमरीचा जो आहे तो वापर करून घेता येत नाही. म्हणजे असं आर्टिफिशियली तुम्हाला ते काय मेमरीला हे करता येतं का, जागृत करता येतं का, असं जे म्हणतो ना? ओके. असं ही प्रक्रिया आर्टिफिशियली होत असते का मुळात? काय होतं, मुळात मेमरी सर्वांजवळ सारखीच आहे. खूप लोकांना असा एक समज असतो की ह्याची मेमरी फास्ट आहे, त्याची मेमरी स्लो आहे, हा स्लो लर्नर आहे. असं नाहीये. निसर्गानं, देवानं प्रत्येकाला बुद्धी सारखीच दिली आहे, मेमरी सारखीच दिली आहे. त्याचा वापर आपण कसा करून घेऊ शकतो, घेतो, हे तितकं महत्वाचं आहे. म्हणून जे आहे ते आपण त्या मेमरीला ट्रेन करणं, त्याला सवय लावणं. जसं चांगलं आयुष्य जगायचं असेल तर आपण नेहमी, पूर्वी अशी एक म्हण होती, आता म्हणजे आपण कितपत वापरतो आपल्या आयुष्यात नाही, पण लवकर निजे लवकर उठे त्या आरोग्य धन संपत्ती लाभे, असं. तर चांगल्या सवयी, तसं आपल्या मेमरीला सुद्धा चांगल्या सवयी लावल्या की तिचा वापर खूप छान करून घेता येतो. आणि त्या सवयी लावून घेणं म्हणजे जे आहे ते मेमरी मॅनेजमेंट. अच्छा. आता तुम्ही जे लोकांना मेमरी मॅनेजमेंट विषयी सांगता किंवा त्या संदर्भात सल्ला देता किंवा अनेकांना काउन्सिलिंग देखील करता, काय जनरली प्रश्न असतात बरं, आणि त्याच्यावरती कशी उत्तरं शोधली जातात? एक जस्ट कुतूहल म्हणून प्रश्न हा. म्हणजे सर्वात फ्रिक्वेन्सीमध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, पालक मुलांना घेऊन येतात आणि सांगतात ह्याच्या काही लक्षातच राहत नाही. मग तूही सांगतो माझ्या लक्षात राहत नाही. मग कसं लक्षात ठेवायचं? हा अगदी म्हणजे 99% वेळेस जे कोणी आले ते विचारतातच हा प्रश्न. जर मेमरी, आता आपण बोलायला सुरुवात झाली त्यावेळेस मी असं म्हणलं, तुम्ही जितका जास्त विश्वास आपल्या मेमरीवर ठेवाल तितकी जास्त ती तुम्हाला साथ देते. म्हणून पालक जितकं त्याच्या समोर तू हुशार आहेस किंवा तू हे लक्षात ठेवू शकतोस हे बिंबवतील, तितका जास्ती चांगला तो लक्षात ठेवू शकेल. पालकांनी सतत म्हणत राहिले की तुझ्या काही लक्षातच राहत नाही,
मग एक दिवस तोही स्वीकारतो की माझ्या लक्षात राहत नाही आणि त्यावेळेसपासून लक्षात ठेवणंच बंद होतं. हे मानसिक कारण आहे हे मुख्यत्वे. 100%. कारण जे आहे ते जोपर्यंत आपण स्वीकारलेलं असतं की माझ्या लक्षात राहत नाही, म्हणजे मी स्वीकारलं माझ्या लक्षात राहत नाही की मग माझ्या लक्षात राहणं बंद होतं. मला जोपर्यंत विश्वास आहे की मी लक्षात ठेवू शकतो आणि ठेवतोय आणि रिपीट करतोय, माझ्या लक्षात नक्की राहणार. आता हे तुम्ही विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं उदाहरण दिलं, पण जे लोक नोकरी करतात, व्यवसाय करतायत किंवा त्यांचे करिअर परस्यू करतायत आपापल्या ठिकाणी, अशांना देखील विस्मरणाचा त्रास होतो किंवा अशी त्यांची तक्रार असते किंवा पहिल्यासारखं माझ्या आता लक्षात राहत नाही. अनेकांना आपली पासवर्ड सुद्धा लक्षात नसतात, दरवेळेस त्यांना चेंज करावे लागतात. तर अशांनी काय करायला पाहिजे? थेअरी ऑफ इव्होल्युशन. जसं डार्विनच्या सिद्धांतानुसार जे त्यांनी सांगितलं की ज्या अवयवाचा वापर कमी केला गेला, काळाच्या ओघात तो अवयव तुम्ही गमावला. आपण सुद्धा जे आहे आपल्या मेमरीचा जितका जास्ती वापर करू, जितका जास्ती पद्धतीने वापर करू, वेगवेगळ्या प्रकारे वापर करू, तितकं जास्ती चांगलं आपल्या लक्षात राहील. बरं. आपण जर त्याचा वापर कमी करत गेलो की मग मात्र ते आपल्या कुठेतरी एकदा चूक झाली की मग असं वाटतं नाही मला असं व्हायला लागले आणि त्या संशयाला आपण बळ मिळतं. बस ते होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही सतत वापर करत राहणे इज द बेस्ट वे. की तुम्ही जितकं जास्तीत चांगलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तितकं तुम्ही वापर करत राहणे, लक्षात ठेवत राहणे, त्यानं तुमचा कॉन्फिडन्स वाढत राहतो, तुम्ही अजून चांगलं लक्षात ठेवता. जसं एखाद्या गोष्टीचं दुष्ट चक्र असतं, आपण ज्याला विशियस सर्कल म्हणतो, तसं पॉझिटिव्ह लूप सुद्धा असतं. एखादी गोष्ट एखाद्या वेळेस विसरली आणि तुम्ही जे आहे ती परत लक्षात ठेवून सांगितली तर तुम्ही दुसऱ्या वेळेस परत सांगता, पण मला लक्षात राहत नाही, मी हे विसरलो असं स्वतःला सांगत राहिलो की मग आपण त्या दुष्ट चक्रात अडकतो की मी विसरतोय अजून विसरत जातो. लक्षात कोण आणून देणार त्यांच्या? म्हणजे माझ्याकडे क्लास लावला, अशी काय सिस्टीम आहे? दॅट्स व्हॉट मेमरी मॅनेजमेंट इज ऑल अबाउट. ओके. म्हणजे आम्ही तेच शिकवतो की तुम्ही शिकवता म्हणजे काही त्याच्या काही ट्रिक्स असतात किंवा असं काही असतं का घरच्यांना किंवा एक तशी एक इकोसिस्टीम आपल्या आसपास तयार करावी लागते? अगदी बरोबर. जे पालक, मी नेहमी सांगत असतो की हे पालकांनी शिकलं तर मुलांना आमच्याकडे येण्याची गरजच नाही. आणि म्हणूनच आम्ही नेहमी आग्रह करतो की हे पालकांनी शिकावं आणि त्यांच्या मुलांना शिकवावं. त्याच्यातून ही इकोसिस्टम अगदी परफेक्टली उभी राहील. एखादं उदाहरण आम्हाला ऐकायचं तुमच्याकडनं की आपण विसरतो आहोत किंवा खरोखर तो विसरते व्यक्ती एखादी आणि नंतर त्यांनी अशा काही गोष्टी जाणीवपूर्वक शिकून घेतल्या किंवा त्यांनी अंमलात आणल्या, तर त्यांच्या आयुष्यात काय फरक पडला, असं काही तुमच्याकडे उदाहरणं आहेत का? नक्की. म्हणजे असेच एक पालक होते की ज्यांचा मुलगा जो आहे तो लक्षात राहत नाही, पालक त्याला सांगायचे की आजकाल तुझ्या लक्षात राहत नाही. तो आला आणि आल्यानंतर त्यांनी जे आहे ते, सर मला वाचलेलं काही लक्षातच राहत नाही. ठीक आहे, तुला काय आवडतं? चर्चा सुरू झाली. ओघाच्या बोलण्यात कळालं की ह्याला कॉमिक्स वाचायला आवडतात. त्याला जी कॉमिक्स वाचायला आवडतात त्याच्यामधलं कॉमिक्स मी त्याला वाचायला दिलं आणि फक्त 10च मिनिटं त्यानं 10 ते 12 मिनिटांमध्ये ते 30-35 पानाचं कॉमिक्स पूर्ण वाचलं. वाचल्यानंतर आम्ही जे आहे ते, आम्हाला अजून एक खेळ खेळायचा होता, तो खेळलो. मध्ये साधारणतः 20-25 मिनिटं गेली. म्हणजे तो पुस्तक वाचल्याचा परिणाम तोपर्यंत फिका झाला होता. आणि त्यानंतर त्याला प्रश्न विचारले, त्यानं ते पुस्तक पूर्ण छान व्यवस्थित सांगितलं. इंटरेस्ट इज द क्रुशियल पॉइंट. घरात असेल किंवा अभ्यासामध्ये असेल, इंटरेस्ट क्रिएट झाला की मेमरी अजून चांगलं लक्षात ठेवते. एक अशी म्हण आहे, तुम्ही मला एखादी गोष्ट सांगितली की मी ती विसरतो. जर तुम्ही मला ती गोष्ट, एखादी गोष्ट लिहायला सांगितली तर कदाचित मी ती लक्षात ठेवेन. पण तुम्ही मला एखादी गोष्ट जी आहे ती करायला सांगितली, मी त्या गोष्टीचा भाग बनलो, तर ती मला आयुष्यभर लक्षात राहते, कारण ती माझ्या परमनंट मेमरीचा हिस्सा बनते. म्हणजे आजकाल शाळांमध्ये फरक होतोय. पूर्वीसारखं फक्त शिक्षक बोलतायत आणि जे आहे ते विद्यार्थी पाहतायत असं होत नाही. आता विज्ञानामध्ये जर हवेचं अस्तित्व सांगायचं असेल तर नुसतं
पंखा लावून सुद्धा अस्तित्व हे सांगता येतं, हवा सुटली असं. पण तोच एखाद्या शिक्षकानं समोर बादली आणून ठेवली, त्याच्यामध्ये विटा टाकल्या आणि ते बुडबुडे बाहेर आले, की त्याला आपल्या पंचेंद्रियांना जाणीव होते. ते दिसतं सुद्धा, ऐकू सुद्धा येतं, कदाचित त्याचा स्मेल सुद्धा येतो. म्हणजे जितके जास्ती सेन्सेस वापरले, तितकं ते जास्ती इंटरेस्टिंग होतं आणि इंटरेस्ट आला की कॉन्सन्ट्रेशन आपोआप येतं आणि मग मेमरीमध्ये परमनंटली ते स्टोअर होतं. तर आता एक छान गोष्ट मगाशी सांगितली, ती म्हणजे आपण विसरतो आहोत. ह्या भावनेतनंच खरं तर विसरायला होतं. हो, नाही का? ती सुरुवातच आहे. अशा कुठले कुठले फॅक्टर्स आहेत की जे आपल्याला विसरायला भाग पडतात? मेमरी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटरेस्ट. कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला आवडच नसेल, तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागता. दुर्लक्ष झालं, नकळतपणे जरी दुर्लक्ष झालं, की मग मात्र तुम्ही विसरायला सुरुवात होते. बरोबर आहे. तसंच जे आहे, तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट दोनदा तीनदा करत नाहीत, चुका करायला घाबरत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला चांगलं लक्षात राहतं. तुम्ही 2-4 वेळेस केलं, कॉन्फिडन्स आला की अजून चांगलं लक्षात राहतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हे अगदी बरोबर आहे. म्हणून तुम्ही कुठलीही गोष्ट उत्तमपणे करायची, ती परत परत केली की तुम्हाला ते जास्ती चांगलं लक्षात राहतं. अच्छा, फोटोग्राफिक मेमरी असा एक शब्द अनेकदा ऐकलेला आहे. त्याविषयी चित्रपटांमधून देखील पाहिलेलं आहे, वाचलेलं देखील आहे. हे खरंच असं असतं का? 100% चुकीचं आहे. बरं. म्हणजे तुम्ही जो रेफरन्स दिला, रोबोट नावाचा मूव्ही होता आणि त्याच्यामध्ये ते रजनीकांतच्या रोबोटनं एक वाचल्याची डिरेक्टरी किती पूर्ण लक्षात ठेवली काही मिनिटांमध्ये. हे असं काही नसतं. हां, मी अगदी तुम्हाला परत एकदा सांगतोय की अशा प्रकारे काही मिनिटांमध्ये एखादं पूर्ण पुस्तक तुम्ही फोटोग्राफिक मेमरी ते स्टोअर करून ठेवणे आणि परत सांगणे, असं घडत नाही. पण त्याच वेळेस मी तुम्हाला हे सांगतो आहे की तुम्ही मला एखादं पुस्तक दिलं, 30 पानांचं, 50 पानांचं, 100 पानांचं, 200 पानांचं, आणि मला तुम्ही वेळ दिला. वेळ किती मला लागेल तेवढा, हे असे 5 मिनिटं नाही. कदाचित त्या पुस्तकाप्रमाणे मला 15 दिवस लागतील, 1 महिना लागेल, 2 महिने लागतील. पण त्यानंतर तुम्ही मला जर विचारलं, तर मी तुम्हाला 43 नंबरच्या पेजवर दुसऱ्या पॅराग्राफमध्ये काय आहे हे सांगू शकतो. पण मला तेवढे दिवस लागतील त्याच्यासाठी, तेवढा वेळ लागेल. कारण लक्षात ठेवण्यासाठी काही टेक्निक्स आहेत. त्या टेक्निक्स वापरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, उत्तमपणे लक्षात ठेवू शकता. आज सकाळी किती वाजता उठले तुम्ही? आज साधारण 7:30. रोज किती वाजता उठता? डिपेंड्स, म्हणजे इन जनरल रोजची सवय म्हणून एक 6 ते 8च्या दरम्यान. 6 ते 8. आणि सुट्टी कधी असते? सुट्टी रविवारी. रविवारी किती वाजता उठता? उशिरा उठतो. जरी तुम्ही रविवारी उशिरा उठत असाल, समजा रोज तुम्हाला 6 वाजता उठायची सवय आहे, 7 वाजता उठायची सवय आहे, तर रविवारी सुद्धा तुम्हाला त्याच वेळेस तुमचे डोळे उघडतात, तुम्हाला जाग येते, पण आज सुट्टी आहे, जरा झोप. म्हणजे हेतुपुरस्सर उशिरा उठतो. हे प्रत्येकाचं असतं आपल्या. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की तुम्ही जे आहे, जरी ते लोळत पडलेलं आहात, आणि समजा आता पूर्वी रंगोली लागायची, पण आजकाल मोबाईलवर गाणी लागतात किंवा काही, एखादं गाणं तुम्ही सहज ते झोपलेलं असताना ऐकलं, त्याच्या काही ओळीच ऐकल्या, तुम्ही नंतर उठता, तुमची दिनचर्या कंप्लीट करता, पण तुम्ही दिवसभर ते गाणं गुणगुणत राहता. का गुणगुणता तुम्ही? मुद्दामून लक्षात ठेवलेलं असतं का तुम्ही? नाही. असं कसं लक्षात राहतं? ते तुम्हाला विचारतोय, का लक्षात राहतं? सोपं उत्तर आहे की जितकं चांगलं कॉन्सन्ट्रेशन, तितकं जास्त लक्षात राहील. युजली आजकाल मोबाईलमध्ये पहा तुम्ही 2-4 विंडोज ओपन केलेले असतात, किंवा आजकाल टीव्हीमध्ये सुद्धा ती फॅसिलिटी आहे की पिक्चर इन पिक्चर. तसं आपल्या मनामध्ये नेहमीच 4-4 चॅनल सुरू असतात. मी आता इथे बसलेलो आहे, घरी पाहुणे आलेले आहेत, मग मला इथून 5 वाजता जायचं आहे, किंवा आज डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. तुमच्या पिक्चर इन पिक्चर चालूच आहेत. एक साधं सोपं गणित, तुम्ही एका वेळेस एकच गोष्ट पूर्ण लक्ष देऊन केली तर ती कशी होईल? आणि तेच लक्ष द्यायला, लक्ष तेवढंच आहे तुमच्याकडे, तेच तुम्ही जे आहे ते एका वेळेस 4 गोष्टींकडे दिलं, 5 गोष्टींकडे दिलं, तर त्या गोष्टी व्यवस्थित होतील का? अगदी तुम्ही जे सांगतायत ना, इट शोज अस, आणि हे प्रत्येकावर आहे
की आपण एका वेळेस एकच गोष्ट पूर्ण लक्ष देऊन केली की आपण ती खूप चांगली करतो. सकाळी आपल्या डोक्यात इतर काहीच विचार नसतात. त्या मानानं आपण कोरे असतो. आणि दुसरं त्याला महत्वाचं असं कारण आहे, म्हणजे तुम्हाला आठवतं कदाचित आपल्या आजीने, आईने सर्वांनी आपल्याला सांगितलं होतं, सकाळी उठून अभ्यास करत जा, लक्षात राहील चांगलं. त्याचं त्यांना कदाचित सायंटिफिक एक्सप्लेनेशन माहीत नव्हतं, पण त्याचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन आहे. आता आपण जे बोलतोय, मी तुम्हाला सांगितलं तुमच्या पाठीमागे वाघ आहे, तर तुम्ही वळून तरी पाहाल का? नाही. ह्याला म्हणतात जागरूक अवस्था, बीटा रिदम. तुम्ही तो ECG पाहिलाय? सिनेमामध्ये असतो पहा, स्क्रीनवर टुई 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 करत येतो. त्याला जसा ECG असतो तसा आपल्या मेंदूचा EEG असतो, इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम. त्याच्या फ्रिक्वेन्सीच्या आधारावर मनुष्याचं 4 शारीरिक आणि मानसिक अवस्थांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. कुठल्या कुठल्या? तर बीटा रिदम, त्याच्यानंतर अल्फा रिदम, थीटा रिदम आणि डेल्टा रिदम. बीटा रिदम म्हणजे पूर्णतः जागरूक अवस्था. तुमची निर्णय क्षमता, तुमची चाळणी, कुठलंही माहिती किंवा ज्ञान स्वीकारण्याची जी तुमची क्षमता आहे, ती खरं आहे खोटं ठरण्याची तुमची निर्णय क्षमता आहे, ही पूर्णपणे काम करत असते. आणि मग अशा त्या क्षमतेला ती ज्यावेळेस 100% काम करते चाळणी, त्यावेळेस ती असते जागरूक अवस्था. तुम्हाला सिंह मागे म्हणलं तरी कळत नाही, पण तेच रात्री स्वप्नामध्ये तुम्हाला सिंह आला तर तुम्ही खडबडून जागे होता, किंवा तुमच्या कानाखाली कोणी स्वप्नात मारली तरी तुम्ही जागे होता. ते खरं वाटतं, ती थीटा रिदम. आणि ज्यावेळेस गाढ झोपलेला असतो त्यावेळेस तर काहीच नसतं, म्हणजे ऑटोमॅटिक नर्वस सिस्टम, तुम्ही फक्त जिवंत आहात. पण थीटा रिदम स्वप्नांच्या अवस्थेच्या मध्ये, जागरूक अवस्थेच्या मध्ये अल्फा रिदम नावाची अवस्था असते, त्याला म्हणतात ट्रान्स स्टेट. म्हणजे एक अशी शारीरिक आणि मानसिक अवस्था ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकता, त्याला म्हणतात अल्फा रिदम स्टेट, ट्रान्स स्टेट. त्यावेळेस तुमची निर्णय क्षमता थोडीशी कमी काम करते, म्हणजे ती जी चाळणी असते तिची छिद्र मोठी होतात आणि कुठलीही गोष्ट आली की तुम्ही सहजपणे स्वीकारता. तुम्ही हाफ कॉन्शियस स्टेटमध्ये असता, जिथे तुम्हाला सहजपणे लॉजिक्स काम करत नाहीत, जे तुमचे पूर्णतः जागरूक अवस्थेमध्ये काम करतात. आणि मग त्यामुळे तुम्ही आलेली गोष्ट स्वीकारता, आणि एकदा का कुठली गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडने स्वीकारली की तुम्ही ती सहजपणे फॉलो करता. इंटरेस्टिंग एकदम. म्हणजे ह्या गोष्टी जर आपण शिकून घेतल्या आणि छोट्याशा टेक्निक्स असाव्यात बहुतेक, तर त्यातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतात. म्हणजे आता आम्ही एक टेक्निक वापरतो, म्हणजे जी टेक्निक असते आम्ही ज्याला म्हणतो, आता त्याचा संदर्भ असा की कुठलीही गोष्ट, आता मोबाईल आहे तुमचा, मोबाईल कुठलीही गोष्ट कशी स्टोअर करतो? आकड्यामध्ये. बरोबर. 0101 मध्ये स्टोअर करतो. बरोबर आहे. म्हणजे मोबाईल असो, कम्प्युटर असो, ती इमेज असो, टेक्स्ट असो, ऑडिओ असो, व्हिडिओ असो, शेवटी तो 0101 मध्ये स्टोअर करतो. मग तुमचा मेंदू कुठल्या भाषेत स्टोअर करतो? आपण बोलतो त्या नाही. जर तसं म्हणलं तर मराठी माणूस मराठीमध्ये, मराठी माणसाचा मेंदू मराठीमध्ये स्टोअर करेल, तेलुगू माणसाचा तेलुगूमध्ये स्टोअर करेल. पण सगळे माणसं एकच आहेत, आपण एकच मनुष्य जाती एकच आहे, तर मग सगळ्यांमध्ये कॉमन पाहिजे. दृश्य. हा, करेक्ट. कुठलाही माणूस असो, ब्रिटनचा असो की भारतातला असो की तामिळनाडू मधला असो, तो प्रतिमांच्या स्वरूपातच स्टोअर करतो. मेंदूंची भाषा ही प्रतिमांची भाषा आहे, आणि आपण जितकं जास्त आपल्या मेंदूला प्रतिमांच्या भाषेमध्ये स्टोअर करू, कुठलीही गोष्ट आलेली ती आपल्या जास्ती चांगली लक्षात राहील. आपण सगळेजण प्रयत्न करतो आहोत मराठी किंवा इंग्रजीचे धडे पाठ करण्याचा. आपण रट्टा मारतो, लोकल बोली भाषेमध्ये आपण ज्याला रट्टा मारणे म्हणतो. आपण उत्तर पाठ करतो, पण ते मराठी, हिंदी किंवा इंग्रजीमध्ये असतात. आपल्या मेंदूला ती मर्यादा येते, जोपर्यंत मेंदू त्या प्रत्येक शब्दाला चित्ररूपात स्वीकारत नाही तोपर्यंत तो तितकं चांगलं लक्षात ठेवू शकत नाही. खरं तर प्रत्येक शब्दाला प्रतिमाही असतेच, असा कुठला शब्द नाही की ज्याला प्रतिमा नाहीये, पण आपण ते विसरून जातो.
खरं तर लहान मुलांना तुम्ही आता सुरुवातीला एक संदर्भ सांगितला की लहान मुलं चांगली लक्षात ठेवतात आणि मोठी माणसं विसरायला लागतात. तर लहान मुलंचं जग हे प्रतिमांचं जग असतं. ते प्रत्येक गोष्ट त्यांना गोड म्हणलं की साखर आठवते, गुलाबजाम आठवतो, रसगुल्ला आठवतो. त्यांना तिखट म्हणलं की मिरची आठवते. पण त्यांना चित्र दिसतं. त्यांना मला काना आणि पुढे वेलांटी असं करत मिरची दिसत नाही, त्यांना मिरची दिसते. म्हणून मुलं जास्ती चांगलं लक्षात ठेवू शकतात. आपण जसे जसे मोठे व्हायला लागतो तसे आपण शब्दांमध्ये अडकून पडतो आणि आपल्या मेंदूचा वापर कमी करायला लागतो. आणि तिथून मग आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि आपण कमी लक्षात राहायला लागतं आणि आपण म्हणतो माझ्या लक्षात राहत नाही. आपण लहान मुलांसारखं जितकं प्रतिमांच्या स्वरूपात समजून घेऊ तितकं जास्ती चांगलं लक्षात ठेवू शकतो. पण हे मोठ्या माणसांनी ते कसं लक्षात ठेवायचं? आता म्हणजे खरं हे कसोटीचं एक प्रकारे की लहानपणी ठीक आहे, आपल्याला मर्यादित गोष्टी होत्या त्या तेवढ्याच आपण त्या पद्धतीने लक्षात ठेवू शकत होतो. बरोबर. पण मोठ्यांना पण असं पॉसिबल आहे? हा पेन तुमचा किती वर्ष आधी वापरताय? 2 वर्ष. खूप टिकला. होय. म्हणजे मॅक्झिमम लोकांची अशी तक्रार असते की सर पेन विसरतो. माझे सहकारी एक शिक्षक होते, ते मला नेहमी म्हणायचे की सर पेन विसरतो, कधी महागाचे पेन घेतो आणि विसरतो. काय करू? तुम्ही जर मला हे माझं प्रॉब्लेम दूर केला तर मी तुमचं मेमरी मॅनेजमेंट मानलं म्हणे, नाही तर काही कामाचं नाही. मग त्यांना जे आहे ते बसवलं. आपली मेमरी आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं सकाळचं गाणं लक्षात राहिलं तसं आपण शारीरिकरित्या रिलॅक्स झालो की मेमरी काय होते, मेंदू सुद्धा त्याच वेळेस रिलॅक्स होतो ज्यावेळेस पूर्ण शरीर रिलॅक्स होतं. शरीर रिलॅक्स झालं, मेंदू रिलॅक्स झाला की आपण सहजपणे कुठली गोष्ट स्वीकारू शकतो. मी त्यांना सर्वात आधी एका खुर्चीत बसवलं. बसवल्यानंतर सायंटिफिक रिलॅक्सेशन म्हणजे पायांच्या अंगठ्यापासून ते मेंदूपर्यंत शरीर रिलॅक्स होण्याच्या सूचना दिल्या. रिलॅक्स झालं. मग त्यांना डोळे बंद करायला सांगितले. डोळे बंद केल्यानंतर जे आहे त्यांना म्हणलं आता मी जे शब्द बोलतोय ते मनातल्या मनात तुमच्यासोबत रिपीट करा. त्यांनी डोळे बंद केलेले. ज्या वेळेस तुम्ही पेन खिशातून काढता आहात त्यानंतर तुमचं लिहिणं सुरू होतं आहे. लिहिणं झाल्यानंतर ज्या क्षणी तुम्ही टेबलवर पेन ठेवला आणि तुम्ही वळालात की तुमचा पेन तिथे जिवंत झाला. जिवंत होऊन तो उभा राहिला. त्यानं हात लांबवला आणि तुमच्या कानाखाली जोरात मारली आणि सांगितलं मला घेऊन चल. आणि हे मी रिपीट केलं. एक 10 वेळेस रिपीट केलं. त्यानंतर ते डोळे उघडले, ऐकून घेतलं नुसतं आणि घरी गेले. तो दिवस आणि जे आहे ते आम्ही शेवटचं भेटलो तोपर्यंत त्यांनी नेहमी तोच पेन वापरला जो त्यांच्याजवळ होता. खरं तर पेन जिवंत झाला आणि त्यानं कानाखाली लावली हे अतार्किक आहे, इलॉजिकल आहे. बरोबर. पण हे असं पाहिलं की प्रत्येक वेळेस ते डोक्यात लक्षात राहिलं. पेन ठेवला, जिवंत झाला आणि कानाखाली मारली. प्रत्येक वेळेस तो आठवणीनं पेन परत ठेवला. आपला मेंदू अतार्किक गोष्टी म्हणजे इलॉजिकल गोष्टी जास्ती चांगल्या लक्षात ठेवतो. बर. इंटरेस्टिंग. एखादा जोक मी तुम्हाला सांगितला आणि जर तुम्ही ह्याच्या आधी तो ऐकला असेल आणि मी सांगायला सुरुवात झाली की तुमच्या आधी मनात काय येतं? माहिती आहे. हा, करेक्ट. असंच जे आहे ते होतं. म्हणजे एखादा जोक आपल्याला सांगा म्हणलं तर तो आठवत नाही. पण जर तो आपण आधी कुठेतरी ऐकला असेल तर तो मात्र समोरच्यानं सांगायला सुरुवात जरी केली तरी तो आठवतो. ह्याचा अर्थ तो होता तिथे, फक्त तो वेळेवर आठवला नाही. बरोबर. आणि हीच दुसरी मोठी तक्रार असते सगळ्याच सगळ्यांचीच. सर नंतर सगळं आठवतं. बरोबर. मग आठवणार कसं? मग मी त्यांना सांगतो जर तुम्हाला वेळेवर आठवायचं असेल, एखादी गोष्ट वेळेवर हवी असेल तर तुम्ही ती शिस्तपणे ठेवली पाहिजे. दिस फॅन्टास्टिक अशी एक वाक्य आहे, यू कॅन एन्जॉय युअर फ्रीडम ओनली व्हेन यू आर डिसिप्लिन्ड. तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याचा त्याच वेळेस चांगला उपभोग घेऊ शकता
ज्यावेळेस तुम्ही शिस्तबद्ध जगता, तुम्ही शिस्तीत जगता. का? आपण युजली काय करतो, सकाळ उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मेजॉरिटी, मी म्हणजे काही ह्याला अपवाद असू शकतात की ज्यांचं अगदी पूर्ण आयुष्य प्लॅन्ड आहे किंवा प्लॅनपणे जगतात ते, हे अपवाद आपण सोडूया. पण सर्वसाधारण मनुष्य आला, दिवस मॅनेज केला, पूर्ण झाला आणि पूर्ण केला असं. अच्छा, म्हणजे शिस्तबद्ध जगण्याला पर्याय नाही, विशेषतः मेंदूच्या व्यवस्थापनामध्ये. अगदी बरोबर. म्हणजे जितकं तुम्ही ऑर्गनाइज पद्धतीनं जगाल, तितकं तुम्हाला जे आहे आपल्या स्मरणशक्तीचा, मेंदूचा जास्तीत जास्त वापर करून घेता येईल. सर, एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे खरं तर, मात्र वेळ आहे आपला थोडासा कमी आहे आपल्या हातात. मात्र हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे. तो असा की आता AIचं जग आहे आणि सगळीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याची सर्वत्र चर्चा आहे. ChatGPT वगैरे असे सगळे साधनं सर्वत्र वापरली जात आहेत. आणि आता लक्षात ठेवायची काही गरज नाही बाबा, असा एक कल विशेषतः तरुणाईमध्ये दिसतो आहे. हे भविष्यात काय होईल, ह्याचा आपल्या स्वतःच्या प्रतिभेवरती काही परिणाम होणार आहे का? तुम्ही कसं बघता याच्याकडे? थोडक्यात उत्तर. AI असेल किंवा मशीन लर्निंग असेल, हे माणसानं तयार केलेली एक सिस्टम आहे. कशाच्या आधारावर तयार केली? तर माणसानं स्वतःच्या मेंदूच्या क्षमतांचा वापर करून जे आहे ते AI निर्माण केलं. पूर्वी जसं जोपर्यंत कॅल्क्युलेटर फारसं प्रचलित नव्हतं, तोपर्यंत आपण पाढे पाठ करून सहजपणे गणितं पावकी दिमकी करून सोडवायचो. जसं जसं कॅल्क्युलेटर आलं तसं जे आहे ते आपण पाढे पाठ करणं बंद झालं आणि मेंदूचा वापर किंवा स्मरणशक्तीचा वापर जे आहे ते कमी होत गेला. जसं जसं अजून टेक्निक्स येत आहेत, कम्प्युटर आलं, त्याच्यानंतर आता फोन आला, ही पुढची आवृत्ती जी आहे ही AI आहे, जिथे आपल्याच प्रतिभेनं तयार झालेली एक सिस्टम माणसाला परावलंबी बनवते. मी AIचा विरोधक नाही आहे, पण आपल्याच मेंदूनं तयार केलेल्या एका प्रोडक्टमुळे आपण आयुष्यभरासाठी परावलंबी व्हायचं की तिचा गरजेपुरता वापर करायचा, ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस तिचा वापर करायचा, पण आपला मेंदू, आपली स्मरणशक्ती ही त्याच्या पोटेन्शियलच्या क्षमतांपर्यंत वापरायची. हे दोन्ही चालू राहिलं, AI आणि मेंदूचा पूर्ण उपयोग, तर आपण अजून नवीन शिखरं पादाक्रांत करू, अजून चांगलं काय अचीव्ह होईल. पण जर आपण AI आलं म्हणून आपल्या मेंदूचा कमी वापर करत गेलो, स्मरणशक्तीचा कमी वापर करत गेलो, तर एक दिवस आपण पूर्णपणे अवलंबून जाऊ AIवर. बरोबर. आणि ती परिस्थिती भयावह असेल आणि ती कोणालाच परवडणारी नाही. कोणालाच कारण नाही. आपलं वेगळेपणच आपण विचार करू शकतो याच्यामध्ये आहे माणूस. अगदी बरोबर. बरोबर. सर, आता जाता जाता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला तुमच्याकडनं काही मेमरी टेक्निक्स किंवा ट्रिक्स जाणून घ्यायच्या आहेत. नक्कीच. जसं म्हणलं की डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं त्याला डिसिप्लिन म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की काही छोटे छोटे युक्त्या तुम्ही वापरल्या, टेक्निक्स तुम्ही वापरल्या की तुम्हाला सहजपणे आपल्या मेंदूचं पोटेन्शियल टॅप करता येईल, त्याचा मॅक्झिमम वापर करून घेता येईल. त्याच्यात सगळ्यात पहिलं, कुठलीही गोष्ट ही इलॉजिकली कशी आपल्याला जे आहे ते पाहता येईल. म्हणजे आपल्यासोबत जोडत असताना असं समजायचं की बाहेरून कुणी कॅमेरा लावला आहे आणि मी त्याच्यामध्ये दिसतो आहे, असं पाहून आपण जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे तिला आपल्यासोबत जिवंत करायचं. बरं. कोणी म्हणेल हे अभ्यासात कसं करणार? हो, करता येतं. म्हणजे आपला सगळ्यात सर्वांनाच एक पडणारा मोठा प्रश्न असतो विद्यार्थ्यांना, जो आपला पिरियॉडिक टेबल आहे तो कसा लक्षात ठेवायचा. पिरियॉडिक टेबलमधला प्रत्येक एलिमेंट हे कॅरेक्टर आहे आणि त्या कॅरेक्टरसोबतचे आपण विविध इंटरॅक्शन्स असं मानून आपण तो जिवंत करायचा पिरियॉडिक टेबल, तो आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतो. आता हे अभ्यासासाठी सांगितलं मी, पण अगदी वर्किंग किंवा प्रोफेशनल्स लोकांना लक्षात ठेवायचं आहे. आता समजा मला जे आहे ते माझ्या अपॉइंटमेंट्स लक्षात ठेवायच्या आहेत, तर मी कशा लक्षात ठेवतो? वारांना एक निश्चित प्रतिमा द्यायची. समजा सोमवार आहे
शंकराचा वार आहे, बरोबर. तर मग शंकराचं चित्र लक्षात ठेवून त्याच्यावर माझ्या अपॉइंटमेंट्स पाहायच्या. शंकराच्या खांद्याला एक अपॉइंटमेंट आहे, त्याच्या त्रिशूळाला एक अपॉइंटमेंट आहे अर्जंटवाली, किंवा ती बरोबर लक्षात राहते. तुम्ही जितकं इलॉजिकपणे ते चित्रांच्या स्वरूपात मेंदूमध्ये स्टोअर कराल तितकंच चांगलं लक्षात राहील. बरोबर. आपल्या सर्वांना एक नेहमी तक्रार असते, कुणाचे वाढदिवस लक्षात राहत नाहीत. त्यासाठी एक सोपा उपाय, जे 365 दिवस आहेत, महिना आहे, तर ह्या 365 दिवसांना तुम्हाला आणि महिन्यांना किंवा 31 दिवसांना 31 प्रतिमा आणि महिन्याच्या 12 प्रतिमा अशा तुम्ही पक्क्या करून टाकल्या की समजा आता तुमचा वाढदिवस कधी आहे? माझा ऑक्टोबर महिना. ऑक्टोबरचा कुठला तारीख? 16 ऑक्टोबर. ओके, येते आता. 16 ऑक्टोबरला मी तुम्हाला फोन करेल. तत्पूर्वी तुम्ही, आता मी हे तुमच्यासाठीच म्हणणं नाही, असे मला माझ्या कित्येक लोकांचे करून ठेवले आहेत. मी काय पाहतो आता, संतोषजी 16 ऑक्टोबरला माझी प्रतिमा जी आहे, एक ठरलेली प्रतिमा आहे. म्हणजे आता तुम्हाला त्याच्याशी संदर्भ असा कळेल की 16ला माझी प्रतिमा जी आहे ती ताजमहलची आहे. ठीक आहे. मी ताजमहलवर संतोष देशपांडे घसरत येतात आणि त्यांच्या हातामध्ये मोठा केक आहे असं पाहतोय. बस हे माझ्या डोक्यात राहिले. मी ज्या दिवशी 16 तारखेला सकाळी उठणार त्या दिवशी ताजमहलवरून कोण कोण घसरते हे मला दिसलं की मी त्यांना फोन करून विश करतो, संतोषजी हॅपी बर्थडे. आपण जितक्या अतार्किकपणे, इलॉजिकलपणे असोसिएशन करू तितकं चांगलं आपल्या ते लक्षात राहत. इंटरेस्टिंग. आता अशा वर्षभरातल्या किंवा ऍटलिस्ट तारखा महिन्यातल्या सगळ्या आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे 30 प्रतिमा मनात. 30 खूप सोपं आहे. तुम्हाला 30 प्रतिमा आणि त्याच्यासोबत मग तुम्ही त्या व्यक्तीची प्रतिमा जोडता, झालं, लक्षात राहिलं. पण आता स्मरणशक्तीचं आणखी एक हे असतं, तो म्हणजे ते लक्षात ठेवणं किंवा ओळखणं, समोर न येणारी गोष्ट, हे सुद्धा कसं शक्य होतं? आता आपण एक काम करूयात की सहजपणे कसं लक्षात ठेवायचं ह्याची एक ट्रिक मी तुम्हाला अजून सांगतो. काय आहे ट्रिक? तुम्ही आता एक कागद पेन हातामध्ये घ्या. मी तोपर्यंत काय करेल, माझे डोळे बंद करून घेईल आणि तुम्ही फक्त ओरली, तुम्ही समजा 1 ते 10 आकडे लिहिले. 1 नंबर समोर तुम्ही कुठल्या एक वस्तूचं नाव लिहा. लिहिणं झालं की तुम्ही मला दमाने म्हणजे हळूवारपणे ते नाव मला फक्त एकदा रिपीट करा. 1 नंबर बॉटल, 1 नंबर बॉटल असं तुम्ही सांगितलं. मी फक्त ऐकेल. ते ऐकणं झाल्यानंतर जे आहे तुमचे सर्व नावं लिहिणं होतील. तोपर्यंत माझे डोळे बंदच आहेत. सगळे नावं लिहिणं झाल्यानंतर तुम्ही फक्त मला नंबर सांगायचा, मी तुम्हाला लिहिलेल्या वस्तूचं नाव सांगेल आणि जर तुम्हाला नाव सांगितलं तर मी तुम्हाला नंबर सांगेल. आणि हे आपण डेमो पूर्ण करूयात आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्या मागे काय शास्त्रीय कारण आहे, तुम्ही ते कसं करू शकाल ते सांगतो. मी घेऊ मग आता? हो, निश्चित. आता मी पाहणार नाही, तुम्ही 1 नंबर कुठल्याही वस्तूचं नाव लिहा आणि मला फक्त वाचून दाखवा. जोपर्यंत आपलं हे पूर्ण होत नाही सांगणं, म्हणजे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करत नाही, तोपर्यंत मी आता डोळे उघडणार नाही. आकडा लिहायचा आणि वस्तूचं नाव लिहा आणि मला सांगा. 1 नंबर पेन. ओके. ओके. 2 नंबर टेबल. 2 नंबर टेबल. 3 नंबर पडदा. 3 नंबर पडदा. 4 नंबर आकाश. 4 नंबर आकाश. 6 नंबर शर्ट. 5 नंबर राहिला. 5 नंबर शर्ट. 5 नंबर शर्ट. 6 नंबर पिशवी.
6 नंबर पिशवी, 7 नंबर बल्ब, 7 नंबर बल्ब, 8 नंबर फोटो, 8 नंबर फोटो, 9 नंबर चहा, 9 नंबर चहा, 10 नंबर कॉफी. 10 नंबर कॉफी. ओके, आता मला फक्त 1 मिनिट द्या. हां. मला काही डाऊट असेल तर मी क्लिअर करून घेईन. होय. 6 नंबर पिशवीच आहे ना? होय. ओके, आता तुम्ही जर मला नंबर सांगितला तर मी तुम्हाला वस्तू सांगेल. तुम्ही जर वस्तू सांगितली तर मी तुम्हाला नंबर सांगेल. 3 नंबर. 3 नंबरला पडदा. अरे वा. बल्ब. बल्ब आहे 7 नंबरला. 9 नंबरला आहे चहा. पेन. पेन आहे 1 नंबरला. 5 नंबरला आहे शर्ट. आकाश. आकाश आहे 4 नंबरला. आणि 2 नंबर. 2 नंबरला आहे टेबल. कॉफी. कॉफी आहे 10 नंबरला. 8 नंबर. 8 नंबरला आहे फोटो. आणि एकच राहते 6 नंबर. 6 नंबरला पिशवी. वा. ओके, तुम्हाला 1 ते 10 ऐकायला आवडेल की 10 ते 1 ऐकायला आवडेल? 10 ते 1. नॅचरल टेंडन्सी. ओके, 10 नंबरला आहे कॉफी, 9 नंबरला चहा, 8 नंबरला फोटो, 7 नंबरला बल्ब, 6 नंबरला पिशवी, 5 नंबरला शर्ट, 4 नंबरला आकाश, 3 नंबरला पडदा, 2 नंबरला टेबल, 1 नंबरला पेन. वा, कमाल आहे. हे फक्त 10 शब्द आहेत. आपण वेळेअभावी 10 घेतलेत, पण असे माझा वैयक्तिक विक्रम जो आहे तो 343 शब्दांचा आहे. बापरे. वेळ लागतो. हे रोबोट सिनेमात दाखवल्याप्रमाणे ते 1 मिनिटात कॉपी होणार नाही डेटा. जसं 10 शब्दांना मला जर 2 मिनिटं लागली, तसं ते 100 शब्दांना 20-25 मिनिटं लागणार आहे. 343 शब्दांना त्या प्रमाणात तो वेळ लागणार आहे. वेळ लागणार आहे. ही जादू नाही आहे, ही फक्त टेक्निक आहे. माझ्या मेंदूला असं ट्रेन केल्या गेलेलं आहे की कुठलीही नंबर सह लक्षात कशी ठेवायची गोष्ट, म्हणून मी ते करू शकतो आणि तितक्याच इफेक्टिव्हली ते रिकॉलही करू शकतो. ही फक्त टेक्निक आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं, मेंदूची भाषा ही प्रतिमांची भाषा आहे. तर ह्या प्रतिमा मी माझ्याकडे एखाद्या लायब्ररीमध्ये जसं प्रत्येक रखाना ठरलेला असतो, इथे ऐतिहासिक पुस्तके लागतात, इथे विनोदी पुस्तके लागतात, किंवा ABCD त्याची विशिष्ट पद्धत असते ठेवायची, बस तसंच माझ्याकडे ते सगळे लायब्ररीचे रखाने तयार आहेत आणि त्या रखान्यांमध्ये मी जे आहे हे 10 शब्द ठेवले. त्याच्यामुळे काय झालं की तुम्ही नंबर सांगितला, मी तुम्हाला वस्तू सांगितली. फक्त ते रकाने कसे तयार करायचे, ते ऑर्गनाइज्ड कसं करायचं, ह्या सगळ्यालाच मेमरी मॅनेजमेंट म्हणतात. ते शिकण्यासाठी साधारणपणे तुम्हाला 100-200 तासाचा वेळ लागतो. तो तुम्ही दिला की तुम्ही आयुष्यभरपणे हे फक्त 10 शब्दच नाही, तुम्हीही 100 शब्द सांगू शकता, 200 शब्द सांगू शकता, एखादं पुस्तकही लक्षात ठेवू शकता. फक्त वेळ द्यावा लागतो. वा. तर मित्रांनो, ही अशी मेमरी मॅनेजमेंटची ट्रिक किंवा मेमरी मॅनेजमेंटचं हे सगळं जग आणि त्यातलं हे सगळं खरंच शब्दच नाही आहेत, इतक्या अचंबित करणाऱ्या सगळ्या क्लुप्त्या आज आपण इथे अनुभवल्या, पाहिल्या आणि त्यातून आपल्याला नक्कीच अनेक शंका आपल्या मनात ज्या काही होत्या त्या दूर झाल्या असतील किंवा एक कुतूहलही जागृत झालेलं असेल.
मी विष्णू सरांना विनंती करतो की श्रोत्यांचे काही प्रश्न आले तर भविष्यात आपण त्यांना नक्की उत्तर अगदी देऊया. आवर्जून नक्की आणि देऊ. हा विषय खरोखर सगळ्यांच्या हिताचा आहे आणि त्यातून काय माहीत आपल्याला लक्षात ठेवण्याची सवय लागली तर खरोखर ते एक अविस्मरणीय असा एक भाग आपल्या आयुष्यातला होऊन जाईल. धन्यवाद सर, तुम्ही आज आलात आणि इतकं छान वेळ दिलात. येस. धन्यवाद.